मित्रांनो, खूप जास्त रासायनिक लागवडी टाकून सुद्धा आपल्याला जर का उत्पादन चांगलं येत नसेल, तर आपण काय शेणखताचा वापर केला पाहिजे. आणि तेच आता समजा तुमच्याकडे शेणखत सुद्धा खूप कमी असेल, म्हणजे समजा आता आपल्याला एकरी 8 ते 10 ट्रॉली शेणखत आपल्याला टाकायला हवं, तर आपल्याला आपल्या म्हणजे रानाचा सेंद्रिय कर्ब चांगला होईल. पण इतका जर का शेणखत आपल्याकडे टाकायला नसेल, तर आपण 2 जर का ट्रॉली आपल्याकडे शेणखत असेल, तर आपण त्याला 10 ट्रॉलीमध्ये कन्व्हर्ट कसं करायचं मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. म्हणजेच काय एकंदरीत आपल्याला त्या शेणखताची पॉवर वाढवायची आहे. तर ती पॉवर कशी वाढवायची मी तुम्हाला थोडक्यात सांगून देतो. तर मित्रांनो काय करायचं, की ते 2 ट्रॉली शेणखत आहे ते आपल्या रानामधील झाडाच्या खाली सावलीला ते टाकून घ्यायचं आहे. आणि टाकून घेतल्यानंतर एक 200 लिटरचं बॅरल घ्यायचं आहे. त्यामध्ये 100 ते 125 लिटर पाणी टाकून घ्यायचं आहे. त्यामध्ये 5 लिटर आंबवलेलं ताक, एन-पी-के कॉन्सो 1 लिटर, मायक्रोरायझा जवळपास 200 ग्रॅम आणि डिकंपोजर सुद्धा आपण 1 लिटर वापरू शकतो त्यामध्ये. आणि हे सगळं मिश्रण जवळपास 2 ते 3 दिवस गूळ सुद्धा त्यामध्ये घालून फर्मेंटेट करून ठेवायचं आहे. आणि ते 2 ते 3 दिवस फर्मेंटेड झाल्यानंतर आपण काय करायचं आहे, की आपण जे टाकलेलं शेणखत आहे, त्यामध्ये असं होलं मारून घ्यायचे आहेत 3 ते 4 ठिकाणी. आणि जे आपण ते फर्मेंटेड केलेलं जे सोल्युशन आहे, एक 125 लिटरचं बॅरल घेतलेलं आहे आपण, 200 लिटरचं बॅरल त्यामध्ये जे आहे, ते आपण त्यातलं पाणी त्या होलांमध्ये घालून आणि पूर्ण शिपडून द्यायचं आहे. त्यानं काय होईल, की ते 10-12 दिवसामध्ये चांगल्या प्रकारे ते शेणखताची पॉवर वाढेल. म्हणजे जवळपास ते तुम्हाला 10 दिवसानंतर पाला जपून ठेवून 10 दिवसानंतर ज्यावेळेला तुम्ही शेतामध्ये अप्लाय कराल, त्यावेळेला तुम्हाला 10 ते 12 ट्रॉलीचा तुम्हाला ते इफेक्ट देऊन जाईल. आणि तुमच्याला तुमचं जे उत्पादन सुद्धा वाढवण्यासाठी ते नक्कीच उपयोगी आपल्याला भविष्यामध्ये येईल. धन्यवाद.